नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजलीला राकेश म्हणत असतो की चल पटकन हे दूध पिऊन घे. पण अंजलीला अजिबात ते दूध प्यावेसे वाटत नसते. त्याच वेळेला अंजली दुधाचा ग्लास उचलत असताना तिच्या हातून तो ग्लास खाली सटकतो आणि खालीच पडतो. आणि हे सगळं झाल्यानंतर राकेश चिडतो. तो विचारतो की अंजली, अगं हे काय आहे? तू असं का केलंस? असं दूध कसं काय सांडलंस? तेव्हा तो भरपूर चिडलेला असतो. म्हणून अंजली म्हणते की "अहो, असं काय करताय? साधं दूधच तर होतं ते आणि ते पडलं. त्यात इतकं चिडायला काय झालंय तुम्हाला?" असं विचारल्यावर आता तो गप्प बसतो. तो म्हणतो की "तसं नाही गं, म्हणजे तुला ते दूध प्यायचं होतं ना? बरं जाऊ दे, मी तुझ्यासाठी दुसरं दूध घेऊन येतो." तेव्हा अंजली म्हणते की "नको, काही गरज नाही आहे. खरंच मला नको होतं हो ते दूध आणि कसं आहे ना, प्रेग्नन्सीमध्ये असा ना नोशिया होत राहतो. त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका. राहू दे, मला दूध नको आज. हवं तर मी ते उद्या पिते, परंतु आज नको. मला खरंच आज मळमळल्यासारखं झालं आहे." तेव्हा तो म्हणतो की "बरं ठीक आहे, मी अनिताला सांगून हे सगळं साफ करायला घेतो. तिला सांगतो साफ करायला." असं म्हणून आता "बरं, तू बस इथे, मी जातो अनिताला बोलावून येतो." असं म्हणून तो तिथून आता निघून जातो. त्यावेळेला त्याला खरं तर अंजलीचा खूपच राग आलेला असतो आणि बाजूला जाऊन तो विचार करतो की आता मला काहीतरी वेगळी युक्ती लढवली पाहिजे. हा प्लॅन तर फसला. दुसरा प्लॅन सुरू केला पाहिजे. नंतर इथे ज्या दुसऱ्या चाळीत इशू आणि नमूम पाणी भरायला आलेले असतात, त्याच चाळीमध्ये आता बायकांची खूप अशी गडबड सुरू असते. कारण त्या पाणी भरायला अगदी लाईन लावत असतात. त्याच वेळेला मग ती गर्दी बघून आता ईश्वरी म्हणते की "ताई, अगं किती गर्दी आहे बघ इथे." नमू म्हणते की "हो ना, अगं किती भांडतात या बायका. काय करायचं काहीच कळत नाही आहे. अशा गर्दीमध्ये आपण अशा बादल्या पाणी तरी कसं घेऊन जाणार आहोत?" पण त्या बायका ओरडत असतात की "चला, चला बाजूला व्हा. पहिले मला भरू द्या, मला भरू द्या." अशी सगळी नळावरची जोरदार अशी भांडणं सुरू असतात. त्यात तरुण मुली आणि बायका सगळ्या अगदी पुढे-पुढे करत असतात. त्याच वेळेला मग आता ईश्वरी, नमू मागेच राहतात. आता बघूया कसं पाणी मिळतं. आज पाणी मिळतं का नाही याचंही त्यांना जरा टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच ईश्वरी समोरून तिला बघते आणि म्हणते की "ताई, बघ ना, अगं किती किती भांडण आहे हे." त्याच वेळेला आता मागून अर्णव आलेला असतो आणि अर्णव येऊन उभा असतो. तर तिथे काही बायकांचं पटापट लक्ष जायला लागतं. अर्णव आता बाहेर येऊन फोनवर म्हणजे त्याच्या कानात ब्लूटूथ असतं आणि तो फोनवर बोलत असतो. त्याच वेळेला तिथे समोरून त्याचं म्हणजेच ते काही वागणं आणि त्याची जी स्टाईल पाहून ज्या बायका असतात, ज्या मुली पाणी भरण्यासाठी उभ्या असतात, त्यांचं त्याच्याकडे लक्ष जायला लागतं. म्हणजे अर्णव उभा असताना त्या मुली त्याच्याकडे आता बघायला लागतात. ईश्वरीला कळत नसतं की नक्की या मुलींना काय झालंय? या अशा का बघतायत? त्यावेळेला अर्णव आता या ऑल राईट असं सगळं इंग्लिशमध्येच बोलत असतो आणि त्याचं फोनवरती ते बोलणं पाहून ईश्वरी पण बघते आणि या मुली नक्की कोणाकडे बघतायत? ईश्वरी मागे वळून बघते की मुली म्हणत असतात, "अरे या, आपल्या चाळीमध्ये कोण हा शाहरुख आलाय? डिट्टो शाहरुख दिसतो गं. खरंच खूप मस्त दिसतो हा. आणि याच्यावर ना मी तर आता फिदाच झाली आहे. कसला दिसतो गं, काय हँडसम आहे, हॉट आहे नुसता हॉटी." असं म्हणून आता त्या मुली त्याच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला मग आता ईश्वरी मात्र खूप अशी जळफळलेली असते. ईश्वरी म्हणते की "काय, आपल्या चाळीत कोण आला आहे शाहरुख नवीन?" मागे वळून बघितल्यानंतर ईश्वरी म्हणते की "हे तर माझा नवरा आहे हा तर, अर्णव सर. आणि हे इथे कशाला आले?" असा विचार ईश्वरी करत असते. त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणत असते की "अर्णव सरांना हे काय बोलतायत?" तेव्हा नमूला मात्र हसायला येत असतं. ईश्वरीचा आता त्यांना बघून रागाचा पारा चढत चाललेला असतो. इशू म्हणते की "अगं ताई, ह्या सगळ्यांना अर्णव सरांना बघून बोलतायत. बघ ना, यांना काही लाजा पण वाटत नाहीत गं." तेव्हा नमू म्हणते की "अगं जाऊ दे, अर्णव सर आहेत ते आणि त्याचमुळे त्या बघून अशा अगदी जेलस होत आहेत. म्हणजे त्यांना बघतच राहत आहेत." ईश्वरीला मात्र ते आवडत नसतं. ईश्वरी म्हणते की "काय, काय करतायत काय या?" तर इथे अर्णव हा फोनवर बोलत-बोलत पुढेच चालत येत असतो त्या बायकांच्या घोळक्याच्या जवळ. आता त्या बायका म्हणतात की "अगं, अगं बघ ना, हा इथेच आपल्याजवळच येतोय." आणि बायका नाही म्हणजेच मुली नाही तर बायका पण अर्णवकडे येतात. तेव्हा आता अर्णवने एक बादली घेतलेली असते. ईश्वरी म्हणते की "हे काय करतायत काय?" पण ईश्वरीकडे अर्णव आता बघत नसतो.
तो समोर येतो आणि तिथे जिथे पाणी भरत असतात तिथे येतो. त्यावेळेला इशू म्हणते की हे ह्यांचं काय चाललंय काय? यांना सांगितलं होतं ना की येऊ नका, मग हे इथे कशासाठी आलेत? नेमकं काय चालू आहे यांचं? त्यावेळेला आता तो नळाच्या जवळ जाऊन उभा राहतो. तेव्हा तिथे ज्या 2 बायका असतात समोर, त्या म्हणतात की "अय्या, कसला हँडसम दिसतो हो, अगदी चिकना आहे, किती सुंदर आहे हो हा." असं म्हणून त्या बायका त्याच्याकडे बघतच राहतात आणि त्या बायकांना बघतच अर्णव आता लांबूनच असतो आणि तो स्वतःच्या हाताचे स्लीव्स वगैरे व्यवस्थित करत असताना बायका पुन्हा पुन्हा त्याच्याकडे बघतच राहतात. ईश्वरीला मात्र राग येतो. ईश्वरी म्हणते की "पराखेडेर, हे काय चाललंय काय यांचं?" नमू म्हणते की "बघ ना, अर्णव सर बहुतेक सगळ्यांना पाणी भरून देणार आहेत." तेव्हा मग सगळ्या बायका भरायला विचार करत असतात की "अय्या, तुम्ही इथे पाणी भरायला आले आहात का?" तेव्हा मग तो म्हणतो की "हां, काकू, ताई, प्लीज प्लीज जरा मागे होता का? म्हणजे ना पाणी भरता येईल." तेव्हा मग तिकडच्या त्या बायका असतात, म्हणतात "हो, तुम्ही जे सांगाल ते सगळं आम्ही करू, पण फक्त ना मला काकू म्हणू नका हां." आणि दुसरी एक बाई म्हणते की "हो, तुम्ही मला ना मग ताई म्हणू नका हां." असं म्हणून आता अर्णव म्हणतो की "ओके, ठीक आहे. लेडीज, तुम्ही सगळेजणं मागे व्हा आणि कसं आहे ना, सगळ्यांना पाणी मिळेल. तुम्ही एक जर लाईन केलीत ना अशी व्यवस्थित छान अशी, तर तुम्हा सगळ्यांना पाणी भरायला मिळेल. म्हणजे सगळ्यांना पाणी व्यवस्थित भेटेल, ओके." असं तो आता सगळ्यांना सांगत असतो. ईश्वरीला मात्र त्याच्या या वागण्याचा राग येत असतो. ईश्वरी म्हणते की "हे काय चाललंय का यांचं? आणि कशासाठी हे आलेत इथे हिरोगिरी करायला? यांना काय गरज होती इथे येण्याची? आणि बघ ना, या बायका कशा बघतायत." तेव्हा मग आता लगेच नमू म्हणते की "अगं इशू, त्याचं काय आहे ना, आपले सर अर्णव सर आहेतच तसे, त्यामुळे सगळ्या बायका अगदी त्यांच्याकडे बघतच राहिल्या आहेत." तेव्हा मग आता ईश्वरीला मात्र ते आवडत नसतं. ती म्हणते की "माझं नवरा आहे आणि यांचं चाललंय तरी काय?" तेव्हा मग आता एक बाई म्हणते की "सर, म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का? तू ना खूपच हँडसम दिसतो." तेव्हा आता अर्णव म्हणायला लागतो की "येस, आय एम नॅचरल." आणि मग हे सगळं होत असताना त्या बायका आणखी त्याच्या प्रेमात पडून त्याच्याकडे बघत असतात. तर त्याच वेळेला आता तो म्हणतो की "बघा, पाणी आहे ना, ते सगळं आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काम करा, एक छान अशी लांब लाईन तयार करा. मग ती लांब लाईन तयार केलात ना, की तुम्हाला ना अगदी व्यवस्थितपणे पाणी भरायला मिळेल." "ओके." असं आता तो बोलत असतो. त्याच वेळेला मग ती म्हणते की माझी बादली घेता का तुम्ही?" तर दुसरी म्हणते की "नको, माझा हंडा घ्या." तेव्हा तो सांगतो की "हो, मी तुम्हाला तेच सांगतो. तुम्ही सगळेजण छान अशी लाईन तयार करा ना, मग आपल्याला पाणी भरता येईल. तेव्हा चालेल ना तुम्हाला? मी तुम्हाला पाणी म्हणजे प्रत्येकाचं पाणी मी भरून देईन. तुम्ही घेऊन जा." तेव्हा मग आता मुली म्हणतात की "हो, हो, चालेल." आणि नंतर ती दुसरी मुलगी मागे म्हणते की "जर हाच रोज असं पाणी भरायला येणार असेल ना, तर मग मी माझ्या आईला सांगेन की मला रोज तूच पाणी भरायला पाठव आणि मीच येत जाईन पाणी भरायला." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हे काय चाललंय काय? किती फालतूपणा चाललाय हा सगळा." तेव्हा मग अर्णव हा पाणी भरायला मदत करतो. तो बादली समोर लावतो. तेव्हा नमू हसतच त्याच्याकडे बघत असते. ईश्वरीची होणारी जेलसी ही नमू पाहत असते आणि तिलाही तिच्याबद्दल मजाच वाटत असते. नंतर मग तो पहिल्या बाईची बादली घेतो आणि नळाखाली लावत म्हणतो की "आता तुमची ही बादली भरेल हां." आता बादली भरेपर्यंत ईश्वरीला दिसतं की ती बाई ही अर्णवकडेच नुसती टकामका बघत राहिलेली आहे. तेव्हा दुसऱ्या मागच्या मुली म्हणतात की "अय्या, किती हँडसम आहे ना हा. खरंच हा जर मला मिळाला ना, मी तर ना याच्या प्रेमातच वेडी झालेली आहे. खरंच खूप भारी आहे हा." असं आता बायका त्याला, म्हणजेच पोरी नाही तर बायका पण बोलत असतात. आता अर्णव एकीला बादली देतो आणि तिचा दुसरीचा हंडा घेतो आणि म्हणतो की "हे घ्या, तुमची ही पाण्याची बादली." तेव्हा ती म्हणते "थँक सो मच हां हँडसम." असं बोलल्यावर आता तिथून ती निघून जाते आणि ईश्वरी मात्र एक रिॲक्शन तिचे वेगळेच असतात. तेव्हा हंडा भरून दिल्यानंतर लगेच दुसरी बाई स्वतःची कंबर पुढे करते आणि अर्णव आता तिच्या कंबरेला हात लावतोय की काय असं इशूला वाटत असतं. म्हणून ईश्वरी पळत पळत जाते आणि ती म्हणते की "हे काय, ही बाई कंबर पुढे करते." आणि मग कंबर पुढे केल्यानंतर ईश्वरी आता बघते तर अर्णव पण काहीच न बोलता तिच्या कमरेवरती तिचा तो हंडा देतो. आता ईश्वरी म्हणते की "ताई, हे काय चाललंय का या बायकांचं? नाही नाही, मला तर नाही, अजिबातच सहन होत नाही." आता ती बाई तिथून निघून गेलेली असते. त्याच वेळेला मग आता अर्णव पुढच्या बाईला म्हणतो की "चला, तुमचं डन आहे आता." असं म्हणून आता ती त्याचं तिचं भांडं घेतो आणि म्हणतो की "चला,
आता तुमची टर्न. तेव्हा मग ती छान अशा त्याच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की खरंच तुम्ही किती क्यूट दिसता हो, किती हँडसम दिसता तुम्ही, असं म्हणून आता अर्णव गालातल्या गालातच हसत असतो. थँक्यू असं तिला बोलतो आणि मग नंतर ती पण मोस्ट वेलकम असं वगैरे बोलून दाखवत असते. तर ईश्वरीला राग आलेला असतो. इशूला ती सांगत असते की मला कळत नाहीये आज यांची इथे येण्याची गरजच काय होती. मी म्हणते तुला माहिती आहे का ताई, अगं घरात ना साधा पाण्याचा ग्लासही स्वतःचा उचलत नाही ते, आणि आता इथे चाळीला पाण्याची मदत करायला आलेत कशासाठी, काय गरज आहे. तेव्हा मग आता ती म्हणते ना यांना मी ना आता बघतेच. तेव्हा मग ईश्वरीला ती बघतच राहते आणि म्हणते की आता काय करणार आहेस इशू तू. इशू म्हणते की थांब आता ना यांना इथून मी घेऊनच जाते. हे जे सगळं काही चाललंय ना मला अजिबात आवडत नाही आहे. हे काय चाललंय बायकांबरोबर मुलींबरोबर गुलुगुलू गुलुगुलू करतात, मला अजिबात आवडत नाही आहे. माझा नवरा आहे ना. तेव्हा आता ती बाई म्हणते की ठीक आहे थँक्यू, आणि नंतर दुसऱ्या बाईला ती पाहतो पाण्याचा हंडा भरून देतो. त्याच वेळेला अर्णव म्हणतो की एक मिनिट काय चाललंय. तेव्हा तो म्हणतो की थांबा हो ताई. मग ईश्वरी ओरडते की ओ ताई काय बोलताय, बायको आहे मी तुमची लग्नाची, ताई काय बोलताय मला. तेव्हा मग आता तो म्हणतो की ओ मिस इंदोर प्लीज वेट, मी सगळ्यांना पाणी भरून देतोय ना त्यामुळे प्लीज जरा थांब. तेव्हा ईश्वरी म्हणते की कोई जरूरत नाही आहे, काय गरज आहे हे सगळं करण्याची. तेव्हा मग लगेचच आता तो म्हणतो की मिस इंदौर ऐकून तरी घे, इट इज मॅथमॅटिक्स. तेव्हा मग ती बघतच राहते आणि ती पुढची मुलगी म्हणते की ओ खरंच इतका हॉट आहेस ना तू. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ए गप्प बसतीस का जरा, माझा नवरा आहे तो. आणि नंतर अर्णवला ती विचारते की कसलं तुमचं ते मॅथमॅटिक्स वगैरे हो, काय बोलताय तुमचं, तुम्हाला तरी समजतंय का. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की मिस इंदौर अगं माझं ऐकून घे, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. अगं हे पाणी भरायचं आहे ना, आपल्याला पण भरायचं आहे ना. तेव्हा मग ती म्हणते की हो भरायचं आहे, पण हे सगळं तुम्ही येण्याची काहीच गरज नव्हती ना, आम्ही बघितलंच तर आमचं तुम्हाला काय गरज होती येण्याची. त्यावेळेला मग आता ती मुलगी जिची बादली लावलेली असते ती भरून जाते आणि मग ती अर्णवला म्हणते की अहो आमची बादली तर भरून गेली. त्यावेळेला मग बादली भरून घेतल्यानंतर ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदौर, ती मुलगी पटकन म्हणते की बाय हॉटी, आणि मग ती ओके बाय असं म्हणून निघून जाते. आणि मग ईश्वरी म्हणते की हे काय बोलतात तुम्हाला कळतं आहे का. तेव्हा तो म्हणतो की ओके बोलू दे ना, इट्स नॅचरल असं म्हणून आता लगेचच पुढे नमूला तो म्हणतो की नमू तुला हंडा भरायचा आहे ना. तेव्हा नमू म्हणते की हो, आणि मग तो हंडा देतो आणि नमूचा हंडा तिथे पाण्याला लावतो. ईश्वरी म्हणते की तुम्ही इथून पहिले चला, इथे तुम्हाला ना थांबण्याची काहीच गरज नाही आहे. त्यावेळेला मग आता अर्णव हा ईश्वरीचं न ऐकता नमूचा हंडा भरतो आणि नमूला तो पाण्याचा हंडा तो भरून देतो. आणि त्यानंतर मग आता पुढच्या बायका गडबड करू लागतात की माझं पाणी माझं पाणी. त्याच वेळेला आता त्या दुसऱ्या मुलीलाही तो हंडा भरून देतो आणि नंतर मग तिच्या हाताला आता हात लावत असतो. आणि त्याच वेळेला ती थँक्यू सो मच हां असं अर्णवशी गुलुगुलू गुलुगुलू बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता अर्णव मात्र गालातल्या गालातच हसत असतो. आता एक मुलगी ही त्याच्याकडे नुसती नुसती बघतच राहिलेली असते आणि म्हणते की अय्या हा जर असाच रोज चाळीत पाणी भरायला आला तर किती मजा येईल पाणी भरायला, मी तर रोज अशीच पाणी भरायला येत जाईन. त्यावेळेला एका बाईची बादली अर्णवने लावलेली असते आणि त्या बाईची बादली भरते आणि अर्णव हा तिच्याकडे बादली देत म्हणतो की हे घ्या, तुमची बादली भरली ना. तेव्हा मग ईश्वरी पण म्हणते की ओ बघत काय बसलाय, जा ना घेऊन तुमची बादली. त्यावेळेला ती बाई म्हणते की अगं बादली तर भरली पण मन नाही ना भरलं, त्याचं काय करायचं. असं म्हटल्यानंतर आता इथे ईश्वरी तिच्याकडे बघतच राहते आणि मग नंतर अर्णव म्हणतो की ओके हे घ्या तुमची बादली. तेव्हा मग ती बादली घेऊन तिथून बाजूला जात असते. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर हो काय करताय काय तुम्ही हे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदौर याला ना ह्युमॅनिटी म्हणतात, ह्युमॅनिटी, म्हणूनच मदत करतो मी सगळ्यांना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ओ काहीच जरूरत नाही आहे तुमच्या ह्युमॅनिटीची, आणि मी काय ओळखत नाही तुमच्या ह्युमॅनिटीला. तेव्हा मग ती बाई मुलगी मागची म्हणते की अगं आम्हाला आहे जरूरत, मला नाही यांच्या मदतीची खूप जरूरत आहे, राहू दे तुम्ही थांबाव इथे पाणी भरायला. तेव्हा
मग असं म्हटल्यानंतर पुढची मुलगी येते आणि ईश्वरी त्यांना ओरडते त्या बायकांना, काय हो तुम्हाला काही कळतं की नाही? हे जावई आहेत या चाळीचे आणि तुम्ही त्यांच्याकडून अगदी नोकरासारखं पाणी भरून घेताय. तुम्हाला काही वाटत नाही आहे का हे असं वागताना? आणि शिवाय पाणी भरताय तर भरताय आणि त्यांच्याकडे तुम्ही वाईट नजरेने पण बघतायत. त्यावेळेला मग त्या बायका म्हणतात की अगं आहेतच इतके हॉट तर काय करणार आम्ही? त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की तुम्हाला हे बोलताना काहीच कसं वाटत नाही हो? आणि तुम्ही हे सगळं खूप चुकीचं करताय हां. अशा माणसाबरोबर असं वागताय आणि तुम्हाला माहिती आहे का कोण आहेत ते? तुम्हाला त्यांच्याबद्दल जरा काहीतरी माहीत आहे का? त्यावेळेला मग आता लगेचच पुढे मुलगी म्हणते की कोण आहेत हे? मग ती म्हणते की एका मोठ्या कंपनीचे CEO आहेत ते, अर्णव सर. तेव्हा मग लगेचच ती मुलगी म्हणते की अय्या! मग मी तर आणखीनच प्रेमात पडणार यांच्या. तेव्हा ती म्हणते की असं काही बोलायचं नाही हां, शांत बसा. उगीचच काही तुम्ही बोलू नका. ते तुमची मदत करतायत ते सोडून तुम्ही काहीतरी वाह्यातपणाच करताय. तेव्हा आता ती मुलगी म्हणते की असू दे, काही असू दे, पण खरंच आम्हाला खूप आवडला आहे तो. असं म्हटल्यावर आता मुली म्हणतात की बापरे! म्हणजे असा मुलगा जर रोज मदत करायला असेल तर किती बरं पडेल ना. आणि मी तर ना स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्या चाळीत पाणी भरायला इतका हँडसम मुलगा येईल आपली मदत करायला. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, या बायकांना काही ऐकणाऱ्यातल्या नाही. आता नमूला ते पटकन अर्णव तिथल्या तिथेच हंडा भरून देतो आणि म्हणतो की हे घे आपला. तेव्हा आता ती पुढची बाई समोर येते आणि मग तो तिला जरा थांबायला सांगतो, नमूचा हंडा भरायला लावलेला असतो म्हणून. तेव्हा तीही थांबायला तयार असते, कारण की काही झालं तरीही अर्णवचं सगळ्या बायका आता ऐकत असतात. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की चला तुम्ही बाहेर या पटकनी, ते त्यांचं ते पाणी भरून घेतील. तुम्हाला काही गरज नाही सगळ्यांना मदत करायची. चला तुम्ही बाहेर या. तेव्हा आता अर्णव म्हणतो, "एक मिनिट वेट मी सिंदूर, अगं काय करते?" तेव्हा आता सगळ्यांना तो बाय करत असतो. आता सगळ्या बायकाही बाय, बाय असं करून, बाय हँडसम असं करून त्याला आवाज देत असतात. त्याच वेळेला मग आता ईश्वरी ही अर्णवला घेऊन चाललेली असते त्याचा हात धरून आणि मग म्हणते की चला तुम्ही इथून पटकनी, गपचूप चला. त्याला घेऊन जाते. अर्णवला आता ती बाजूला घेऊन आणते आणि म्हणते की माझा नवरा आहे आणि हे सगळं काय चाललंय? तेव्हा अर्णव म्हणतो की पुन्हा तुझं सुरू झालं माझा नवरा? मग ईश्वरी म्हणते की हो झालं सुरू, पण तुम्हाला काय गरज होती हो? तुमचं आपलं माझ्याशी लग्न झालंय ना? अहो या चाळीचे जावई आहात तुम्ही, नोकर नाही आहे सगळ्यांना पाणी भरून द्यायला. आणि तुम्हाला कळत नाही का कशाला ह्या सगळ्यांना अशी मदत करायची होती? आणि इथे इतके सगळ्या बायका होत्या ना, मग त्यांचं त्यांनी बघितलं असतं. तुम्हाला काय गरज होती मध्ये करण्याची? आणि किती विचित्र होत्या त्या, बघितलं ना, त्यांची किती बुरी नजर होती. आणि म्हणूनच आता हे सगळं बोलल्यावरती अर्णव म्हणतो की "एक मिनिट मिस इंदौर, अगं वाईट नजर असेल तर मला स्वतःला सांभाळायला येतं ना. तू अशी कशाला घेऊन आलीस मला?" तेव्हा ती म्हणते की "मग अशी कशाला म्हणजे बघितलं ना, सगळ्या कशा बोलत होत्या ते तुमच्याबद्दल. मला ना अजिबात हे आवडलेलं नाही आहे. तुम्ही घरचे जावई आहात, मग नोकरासारखे कशाला वागत होतात? आणि काय गरज होती तुम्हाला भरून देण्याची पाणी तिथे? आणि एवढं सगळं करून चाळीवर इम्प्रेशन पाडण्याची काय गरज होती?" मी म्हणते. "मला ना अजिबात आवडलेलं नाही आहे हां, तुम्ही हे सगळं जे काही वागलात त्याबद्दल. आणि तुम्ही माझा नवरा असताना असं जाणं मला बरोबर वाटत नाही." तेव्हा मग तो म्हणतो की "मिस इंदौर, पुन्हा काय चालू झालं तुझं? माझा नवरा, माझा नवरा. प्रत्येक वेळेला नुसती माझा नवरा असं बोलत असते. परंतु तुला कधीही असं वाटत नाही म्हणजे तू मला नवऱ्यासारखं वागवत नाही की पण तरीही माझा नवरा करत असते." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, बोलते मी माझा नवरा, कारण आहात तुम्ही माझा नवरा. आणि जेव्हा आपला इंटरव्ह्यू सुरू होता, त्यावेळेला तुम्ही कसे बोलत होतात, माझी ईश्वरी, माझी ईश्वरी. तेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला हवं ना, की मी हे सगळं कशासाठी बोलते?" अर्णवचं फोनवर बोलणं सुरूच असतं. तेव्हा तो म्हणत असतो की "येस, आय कॅन अंडरस्टँड." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, सर तुम्हालाच अंडरस्टँड करायला हवं. तुम्ही नाही तर मग कोण या सगळ्या गोष्टी समजून घेणार?" तेव्हा मग ती म्हणते की "तुम्ही जसं माझी ईश्वरी बोलत होतात, तुमच्या तोंडून निघून गेलं, तसंच अर्णव सर, माझा नवरा असं निघून जातं ना. मग तुम्हाला ते सगळं समजून घ्यायला पाहिजे ना. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला मी तुम्हाला असं बोललंच पाहिजे का, की मी का बोलली म्हणून? म्हणजे मलाच कळत नाही आहे खरं तर हे सगळं काय होतं आहे ते." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "व्हॉट हॅपन एक्झॅक्टली?" तेव्हा मग ईश्वरी म्हणते की "सर मला ना असं व्यवस्थित समजत नाही, पण नक्कीच काहीतरी गडबड झाली ना असं वाटतं." तेव्हा मग तो विचारतो "व्हॉट?" खरं तर ते ह्याचं फोनवरती बोलणं सुरू, पण हिला वाटतं की तिच्याशी बोलतोय. मग ईश्वरी म्हणते की "व्हॉट म्हणजे काय हो? अहो तुम्हाला माहिती आहे का काय होतंय, मला ना हल्ली समजत नाही आहे. आतली ना माझी सेटिंग ना सगळी बिघडून गेल्यासारखी वाटते. म्हणजे ना मला कळतच नाही आहे माझं तुमच्या बाबतीत काय होतं ते. म्हणजे ना मला आता तुम्ही समोर असलात ना की वेगळंच वाटत असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्यापासून थोडेही लांब जाता ना, तेव्हा मला असं ना एकदम घाबरल्यासारखं वाटायला लागतं. थोडे वेळही तुम्ही नजरेपासून दूर गेलात, तर चक्क मिस करायला लागते हो तुम्हाला मी."
आणि तुम्ही येत नाही तोपर्यंत अगदी जिव्हाला घोर लागून राहिलेला असतो आणि जेव्हा तुम्ही येता तेव्हा खूप बरं वाटतं, डोळ्यासमोर आनंद वाटतो आणि जेव्हा सर तुम्ही जवळ येता ना तेव्हा अगदी हृदयाची धडधड धडधड वाढते आणि ती धडधड अगदी मला माझ्या कानापर्यंत ऐकून येते. तेव्हा मग हे सगळं काय मला खरंच खूप कळत नाही. तेव्हा अर्णव तिथून फोनवरच बोलत असतो की दिस इज व्हेरी डेंजरस. तेव्हा ईश्वरी म्हणते की डेंजरस वगैरे काय आहे? तेव्हा तो म्हणतो की नो दिस इज मेजर. आपण एक काम करूया, हे सगळं सॉर्ट करूया. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आता कसं सॉर्ट करणार आहात तुम्ही हे सगळं? काहीच कळत नाही आहे. म्हणजे हे काय होतं ना माझं मला समजत नाही आहे. अर्णव सर मला ना वेगळंच वाटतं हे काहीतरी. हे नेहमीसारखं नाही आहे. हे ना काहीतरी अजीबच वाटतं मला. म्हणजे खरंच खूप वेगळं वाटतं. मी तुम्हाला मिस करत असते आणि तुम्ही माझ्यासमोर असता तेव्हा मला खरंच खूप छान वाटत असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, येस. तेव्हा ईश्वरी म्हणते की येस, येस काय बोलताय तुम्ही? या सगळ्या गोष्टी मला खरंच म्हणजे खूप असं सॉर्ट आउट करण्यासारख्या नाही आहेत हो. या गोष्टी ना काहीतरी वेगळ्याच आहेत. तेव्हा मग ईश्वरी म्हणत असते की नाही, हे ना खूप वेगळं आहे माझ्यासाठी. काहीतरी स्पेशल आहे, खूप वेगळं आणि ज्या गोष्टीचा मी विचार करू शकत नाही आहे ना, ती गोष्ट आता माझ्यासोबत घडते असं वाटतंय मला. चक्क अर्णव सर म्हणजे मला तुम्ही आवडताय की काय असं वाटायला लागलं आहे मला. तेव्हा आता अर्णव त्याच वेळेला बोलतो की नो, नो, दिस इज रॉंग. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला माहीत नाही आहे हे रॉंग आहे की राईट. पण मला एक गोष्ट समजते की खरंच मला खूप बरं वाटतंय. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नो, डोंट बी पॉसेसिव्ह. तेव्हा ईश्वरी म्हणते की पॉझेसिव्ह वगैरे काय असतं हो? मी पॉझेसिव्ह नाही होते हो. मला कळत नाही आहे. मी पॉझेसिव्ह नाही होत, पण माझं प्रेम आहे तुमच्यावर. असं आता ईश्वरी पटकन त्याला बोलून दाखवते. खरंच माझं प्रेम आहे तुमच्यावर असं वाटतं मला. असं आता ईश्वरी पटकन बोलून जाते. तेव्हा अर्णवचं लक्ष तिच्याकडे जातं. आता हे सगळं होत असताना ईश्वरीने पटकनच अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकलेली असते. त्यावेळेला आता तो तिच्याकडे बघतच राहतो. परंतु त्याच्या कानामध्ये असतात ब्लूटूथ. मग त्यावेळेला ईश्वरीचं अर्णवने ऐकलंय असं आता ती त्याच्याकडे बघतच राहते. फायनली ईश्वरीने आपल्या प्रेमाची कबुली अर्णवला देऊन टाकलेली असते आणि त्याचमुळे आता त्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये ईश्वरी अर्णव डेकोरेशनची तयारी करत असतात. त्याच वेळेला अर्णव आता ज्या फुलांच्या माळा असतात त्या घालत असताना काही माळा ईश्वरीच्या अशा गळ्यात घालत असतो आणि ईश्वरी मात्र पूर्ण त्याच्या प्रेमात पडलेली असल्याने ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते आणि ती गळ्यातली जी माळ असते ती गळ्यातली माळ आता ईश्वरीच्या गळ्यात तो जेव्हा घालतो तेव्हा मात्र ईश्वरी आणखीनच विचार करत राहते. म्हणजे लग्न झाल्यासारखं अर्णवने जशी गळ्यात माळ घातली तशीच घातल्यासारखं त्याला वाटतं. तर आता इथे हॅपी म्हणजेच बर्थडे केक कापत असतात. त्याच वेळेला ईश्वरी हे आईबाबांना म्हणते की आई बाबा तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता ते केक कट करून एकमेकांना भरवत असतात. ईश्वरी ही तिथे उभी असताना आई म्हणते की थँक्यू सो मच बाळा आणि मग ते दोघंही एकमेकांना केक भरवतात. तिथे मामा आणि आकाश दोघेच जण आलेले असतात, बाकी कोणीच आलेलं नसतं. नंतर मग आता ईश्वरी म्हणते की आई बाबा खूप छान दिसताय तुम्ही दोघं. आता त्यानंतर म्हणजे त्यांचा वाढदिवस झाल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघेजणही त्यांच्या पाया पडायला जातात. त्याच वेळेला पाया पडत असताना बाबांचे हात अगदी हलायला लागतात, हातांची हालचाल होऊ लागते आणि ते ईश्वरी आणि अर्णवच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी अगदी आतुर झालेले असतात आणि जेव्हा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवतात तेव्हा खरं तर अर्णव आणि ईश्वरी यांना खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे त्यांना अगदी हायसं वाटतं. तर दोघांच्याही अंगावरती हात ठेवल्यानंतर ईश्वरीच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतं आणि अर्णवलाही हे बघून खूप बरं वाटलेलं असतं आणि या सगळ्यात आता ईश्वरीला धक्का बसतो. हळूहळू बाबा बरे होणार हे पण अर्णवमुळेच. ईश्वरी आता कसं कबूल करेल हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.